लाखों में एक है तू सबसे निराला, फेस तेरा क्यूट सा है, लुक भोला भाला। बाप्पा ऐसे आना कभी वापस ना जाना, आओ सारे मिलके गाए बाप्पा वाला गाना। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे गणपती बाप्पांना भोजन, म्हणजे हा व्हिडिओ आहे कालचा मंगळवारचा अनंत चतुर्दशीच्या दिवसचा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आज बुधवारी येत आहे। तर सर्वांना मी आधीच सांगून देत आहे की मी हा व्हिडिओ लेट पाठवत आहे, आणि 3-4 दिवस मी माझ्या मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ नाही टाकू शकले, त्याबद्दल सर्वांना सॉरी। तर आता मी गणपती बाप्पाला आज भोजन करणार आहे। तर इथे बघा मस्तपैकी छान असं ताट सजवलेलं आहे गणपती बाप्पासाठी, आणि सर्व पंचपक्वान्नाचा नैवेद्य आम्ही इथे बनवला। आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाचं विसर्जन पण होणार आहे। तर आमच्याकडे अशा प्रकारे छान असा नैवेद्य बनवला जातो गणपती बाप्पाला, सर्व पाहुणचार केला जातो गावाला जाताना। तर आणि छानपैकी अशी मी 21 मोदक, 21 लाडू, 21 फळं मुठ्ठे आणि सर्व प्रकारच्या भाज्या, अशा 11 प्रकारच्या भाज्या बनवल्या होत्या। पुरणपोळी, वडे, भजे, पापड, कुरवडी, वरण, भात, आंबील आणि कतली अशा प्रकारे पंचपक्वान्नाचा नैवेद्य गणपती बाप्पासाठी बनवला आणि गणपती बाप्पाला जेवण दिलं। आणि इथे आता मी ताट वगैरे सजवल्यानंतर सर्व गणपती बाप्पाच्या भोजनाची तयारी झाल्यानंतर आता इथे बाप्पांची पूजा करून घेते, आणि पूजा केल्यानंतर मग करणार आहोत आम्ही आरती। तर आता इथे मी सर्व तयारी करून घेतली, आणि गणपती बाप्पाला छानपैकी आज आम्ही दुर्वांचा हारही केला होता। आणि आज 10 दिवस पूर्ण झाले गणपती बाप्पाला। आता गणपती बाप्पाचं आपल्याला विसर्जन करायचं आहे। तर थोडंसं मन आपलं हे होत आहे की इतके दिवस बाप्पा आपल्यासोबत होते आणि त्यांना आज आपल्याला सार करावं लागणार आहे। इच्छा तर होत नाही सार करायची, पण ती एक परंपरा आहे की 10 दिवसच गणपती बाप्पा आपल्याकडे येत असतात आणि त्यानंतर आपल्याला त्यांचं विसर्जन करायचं असते। तर अशा प्रकारे आज आम्ही गणपती बाप्पाचं करणार आहोत विसर्जन, आणि गणपती बाप्पाला पाहुणचार पण करणार आहे। तर मी 21 प्रकारचे दिवे पण बनवलेले होते, आणि आता ते दिवे मी पूर्ण प्रज्वलित करून घेते गणपती बाप्पासाठी। छान असं नैवेद्याचं ताट, आणि सकाळपासून आज खूप गडबड होती स्वयंपाकाची, पूर्ण नैवेद्य बनवण्याची गणपती बाप्पासाठी। तर इथे मी सकाळी स्वयंपाक बनवताना व्हिडिओ शूट नाही करू शकले, मला तो पण व्हिडिओ घ्यायचा होता, पण ते काही आज शक्य झालं नाही, कारण आज भरपूर अशी गडबड झाली होती, खूप गडबड धावपळ होती आम्हाला आज गणपती बाप्पाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करण्याची। तर अशा प्रकारे आम्ही केली, आणि आता आरती करतो। सिंदुराची कंठी झळकी मान, मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान स्वामी मात्र फळा तुझी कुमरा, चंदनाची कुंकुम केशवर हिरे। तर अशा प्रकारे आरती आणि कापूर आरती वगैरे केली, प्रसाद वाटला। आता आमचे गणपती बाप्पा करणार आहेत भोजन। तर या सर्वांनी मोबाईल आपल्या व्हिडिओमार्फत आमच्या गणपती बाप्पाच्या भोजनाला, आणि अशा प्रकारे आम्ही छानपैकी तयारी केली। आणि इथे आता सर्वजण आरती वगैरे झाल्यानंतर सर्व मस्तपैकी आता आम्ही करणार आहोत सर्व आता गणपती बाप्पाचं विसर्जन। तर इथे हे बघा आता विसर्जनाची आरती चालू आहे। संध्याकाळी 6 वाजताची वेळ आहे ही, संध्याकाळी 6 वाजता आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं। इथे चालू आहे आमच्या गणपती बाप्पाची आरती। चला तर शेवटी तुझा है देवा ठेवा तो जीवन आमचे, घेतो निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा। बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया मोरया मोरया।
इथे गणपती बाप्पाचं विसर्जन करून आलो आम्ही घरच्या, आणि त्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये मंडळाच्या गणपतीची पण उठण्याची इथे तयारी सुरू आहे. बघा हे आता मंडळाच्या गणपतीचं इथे विसर्जन चालू आहे. तर मस्तपैकी ढोल ताशांच्या आवाजामध्ये इथे विसर्जन सुरू होतं. ते मी तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करते. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.